नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवम एग्रो मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी शैलेश तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मी नेहमी शेतीपूरक व्यवसाय आणि पशुपालकांसाठी उपयुक्त असणारे शेळी पालन असेल, मेंढी पालन असेल आणि अगदी बंदिस्त मेंढी पालन आणि शेळी पालनामध्ये जे नवीन युवक या व्यवसायामध्ये पडू इच्छितात अशा लोकांना मार्गदर्शक ठरतील अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवत असतोय. त्याला तुम्ही महाराष्ट्र भागातून उत्तम प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर मित्रांनो, आज मी एक नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन आलोय की मला बऱ्याच मित्रांचे फोन येतात, त्याच्या नवयुवकांचे जास्त फोन येतात. काहींनी व्यवसाय सुरू केला आहे, परंतु अनुभव त्यांना फार कमी आहे. पण सर, आम्ही आता असं केलं तर चालेल का, किंवा तसं केलं तर चालेल का, अशा पद्धतीने त्यांची विचारणा केली जाते. पण मला सगळ्या नवीन युवकांना आणि तरुणांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की तुम्ही हा व्यवसाय असो किंवा आणखी कोणताही व्यवसाय असो, नेमकं तुमच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत, त्या 10 गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील. आणि ह्या जर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही व्यवसायात पडा. पण नेमक्या ह्या 10 गोष्टी कोणत्या आहेत की ज्यामुळे तुम्ही व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकता? नोकरीपेक्षा व्यवसाय हा श्रेष्ठच आहे, आणि तो जर तुम्ही या 10 गोष्टी जर त्याच्यात नियम म्हणून पाळल्यात आणि याच्यावरती तुम्ही अंमल व्यवस्थित केलात, तर तुमचा व्यवसाय कोणताही असो, अगदी तुमच्या आवडीचा असू द्या, तो कुक्कुटपालन असू द्या, शेळीपालन असू द्या, मेंढीपालन असू द्या, दुग्ध व्यवसाय असू द्या, किंवा तुम्ही कोणताही फूड प्रोसेसिंगचा कोणताही व्यवसाय असू द्या तुमचा, किंवा तुम्हाला बाय प्रोडक्ट असू द्या दुधाचे, कोणत्याही पद्धतीचा व्यवसाय असू द्या, तुम्हाला याच्यामध्ये यश मिळण्याशिवाय राहणार नाही. अशा नवीन युवकांना मार्गदर्शक ठरणारा हाचा व्हिडिओ ठरणार आहे. व्हिडिओ माहिती पूर्ण आहे, शेवटपर्यंत पहा. माहिती आवडली तर लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा, आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू. तर मित्रांनो, आजच्या व्यवसायाला अनुसरून जे नवीन युवक आहेत, म्हणजे जे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कमी नोकरीमध्ये कमी पगारामुळे त्यांना याच्यामध्ये भविष्य दिसत नाहीये, परंतु आपल्या इकडचा सामाजिक प्रश्न म्हणजे लग्न, आणि हे लग्न न होत असल्यामुळे बरेच तरुण सध्या नाईलाजाने नोकरी करतात. म्हणजे अगदी घरची परिस्थिती बेताची आहे, स्वभाव व्यवसाय करण्याचा आहे, आणि या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा मुलांना नाईलाजाने नोकरी करावी लागते. कारण समाजामध्ये तर असा ट्रेंड बनलाय की नोकरी असेल तरच मुलगी दिली जाईल, आणि का कोणास ठाऊक काही दिवसानंतर दिवस बदलतील असं मला तरी वाटतंय. कारण ज्या घरातील मुली नोकरी पाहून दिल्या जातात, तर त्यांचे ते भविष्यामध्ये ते युवक नोकरी करतात असं नाहीये. आणि ज्या शेतकरी त्या स्वतःच्या मुली हे नोकरदाराला देण्याचा विचार करतायत, तर त्यांची मुलं सुद्धा आता घरीच आहेत, की ती पण नोकरी करत नाही. ते म्हणजे हे सामाजिक प्रश्न जरी आज तयार झालेला असला, तरी भविष्यामध्ये घरोघरी मातीच्या चुली ही गोष्ट ज्यावेळेस लागते, ही शिथिल व्हायला मदत होईल असं मला तरी वाटतं. तर ठीक आहे, आपल्या विषयांतर होऊ नये म्हणून मी सगळ्या मित्रांना हीच विनंती करतो की तुमची जर आवड असेल व्यवसाय, कोणत्याही व्यवसाय करण्याचं जर तुमचं ध्येय असेल, तर ते सुरुवातीचा पहिला नियम म्हणजे ते ध्येय निश्चित असलं पाहिजे. आपली आवड कोणती आहे यानुसार आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार निर्णय क्षमता आपल्याकडे असली पाहिजे की आपण जे व्यवसाय करण्याचं धोरण ठरवलेलं आहे, तो नेमकं कोणत्या परिस्थितीमध्ये गेला पाहिजे, कुठे गेला पाहिजे, त्याचं ठिकाण कोणतं असलं पाहिजे, या बऱ्याच गोष्टींचा विचार करून तुमचं ध्येय पूर्ण निश्चित असलं पाहिजे की बाबा माझ्या या व्यवसायामध्ये 1 वर्षात मी काय करणार, 2 वर्षात काय करणार, 3ऱ्या वर्षीपर्यंत काय करणार, आणि अगदी 5 वर्षाचं तुमचं धोरण जर ठरलेलं असेल, तर तुम्ही व्यवसायामध्ये नक्की यशस्वी. योग्य नियोजन म्हणजे ज्यावेळी आपण व्यवसायाचं आपलं ध्येय निश्चित करतो, तर त्याचं योग्य नियोजन केलं पाहिजे. आपल्याकडे वेळ किती आहे, आपल्याकडे भांडवल किती आहे, आणि आपल्याकडचा जो माल तयार करायचा आहे त्याची नेमकी बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे, याच्या आणखी काही पर्याय आहेत का, ते किती दिवस हा व्यवसाय चालू शकतो, आणि निरंतर चालणारा जर व्यवसाय असेल त्याला प्राधान्य. तुम्ही कोणताही व्यवसाय असू द्या, जे तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुमच्याकडे काही कौशल्य आणि पूर्वज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे जर मेंढी पालनाचा विचार केला तर नेमके कोणत्या जातीची निवड करायची, आपल्याकडे बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे, त्यांना कोणते आजारपण येतात, कोणती लसीकरण येतात, लसीकरण करणं गरजेचं आहे. जर ते लसीकरण केले नाही तर आपल्याला खर्च होऊ शकतो, काही तोटा होऊ शकतो. त्याच पद्धतीने आपण जर या व्यवसायामध्ये पडणार असेल तर त्या पिल्लांची निवड कशी करायची, कुठून घ्यायची, कुठून घेतल्यानंतर त्याची वजनवाढ व्यवस्थित होऊ शकते, कुठून घेतल्यानंतर ते आपल्याला काटक प्राणी मिळू शकतात, कुठं विकल्यानंतर आपल्याला 4 पैसे जास्त मिळू शकतात, या पद्धतीचे सगळं ज्ञान आणि माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. आणि काही गोष्टी ह्या फक्त अभ्यासाने होत नाहीत, तर त्यासाठी तुम्हाला तुमचं स्वतःचं आकलन, स्वतःचा अनुभव असणं गरजेचं आहे. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे असं का म्हटलं जातं, हे तुम्हाला व्यवसाय पडल्यानंतर नक्की लक्षात येईल. तर मित्रांनो, पुढच्या ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे जर उद्या आपल्याला काही अडचण येणार असतील तर त्याला आत्ताच आपण मार्ग शोधू शकतो. म्हणजे त्यातून मार्ग म्हणजे काय,
पण आपण ज्या व्यवसायामध्ये पडणार आहोत तर त्याबद्दल पूर्ण ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. व्यवसाय कुठे केला पाहिजे, कसा केला पाहिजे, कशा स्केलमध्ये केला पाहिजे, किती प्रमाणात केला पाहिजे, सुरुवात करताना लहानात कशी केली पाहिजे, तिथून हळूहळू कशा पद्धतीने मोठं व्हायचं, या पद्धतीच्या सगळ्या गोष्टींचं आकलन आपल्याला येण्याकरता हे कौशल्य आपल्याकडे असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये किती कष्ट आहे, याच्यासाठी तुम्हाला किती श्रम करावे लागणार आहेत, काय गोष्टी त्याग करावे लागणार आहेत, या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये विचार करावा लागेल आणि हे कौशल्य आणि हे पूर्व ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने अनुभव तुम्हाला व्यवसायात पडल्यानंतर येईल तसं थेरॉटिकल पण थोडं नॉलेज पाहिजे, टेक्निकल नॉलेज पाहिजे. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या ठिकाणी प्रशिक्षण जर घेतलं, जो व्यवसाय तुम्हाला करायचा आहे त्याचं प्रशिक्षण जर तुम्ही घेतलं तर ते नक्कीच तुमच्यासाठी ती बाब म्हणजे आर्थिक शिस्त. आपल्याला या व्यवसायासाठी लागणारं जे भांडवल आहे त्याचं नियोजन आपल्याला व्यवस्थित करावं लागेल. जर आपण कर्जाऊ भांडवल तयार करणार असू तर त्याचा खर्च आपण कसा केला पाहिजे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आपण जर गोठ्यावरती कंपार्टमेंट आणि ह्या गोष्टींवरती जर आपल्याकडे जर 10 लाख रुपये असतील आणि ते 5 लाख आपण त्यातच घालवले तर चारा कटर असेल, पाणी आणण्यासाठी असणारा खर्च असेल, आणि जोपर्यंत आपल्याला उत्पन्न सुरू होत नाहीये तोपर्यंत आपण घेतलेले बँकेचे जे कर्ज आहे त्याचे हप्ते आपल्याला परतफेडीचे नियोजन करावं लागेल. तर त्यांचा खाण्याचा दैनंदिन खर्च आहे त्याचा व्यवस्थित विचार करायला लागेल. या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित करता यायला हव्यात असं तुम्हाला वाटत असेल, त्यासाठी तुम्हाला आर्थिक शिस्त असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे ती कला असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जमा होणारं जे भांडवल आहे किंवा प्राणी विकून येणारे जे पैसे आहेत, जो नफा आहे, तो सुद्धा पुन्हा एकदा भांडवल म्हणून आपल्याला गुंतवणूक करता आला पाहिजे. आणि अवाजवी खर्च टाळून कमीत कमी 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत तुम्ही मन लावून जर व्यवसाय केला, अगदी तो कोणताही असू द्या, भविष्यामध्ये तुम्ही त्या व्यवसायामध्ये तुमच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये एका उच्च शिखरावरती पोहोचल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं तुम्ही ज्या ज्ञानाबरोबर अनुभवाबरोबर 1 ते 5 वर्षामध्ये तुम्हाला आर्थिक शिस्त असणं फार गरजेचं. यानंतरची गोष्ट म्हणजे चिकाटी आणि संयम. मित्रांनो, कुठलाही व्यवसाय करा, अगदी सामाजिक उदाहरण द्यायचं म्हणलं तर आज महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये घेतला तर राजस्थानी स्वीट होम दिसतील. अगदी राजस्थानी जी लोक आहेत ती आता किराणा मालाच्या व्यवसायामध्ये सुद्धा पडलेले दिसतात. कितीतरी ठिकाणी तुम्हाला बालाजी किराणा स्टोअर असं पद्धतीचं एक ब्रँडिंग दिसेल. अगदी तुम्ही जाऊन बघा, आपल्या लोकांनी चालू केलेली किराणा मालाची दुकानं स्वतःला व्यवस्थित वेळ फिरायला मिळत नाही म्हणून त्यांनी त्या राजस्थानी लोकांना चालवाई दिल्याची उदाहरणं सुद्धा आता पुणे ग्रामीण परिसरामध्ये मला पाहायला मिळत आहेत. मग स्वीट होम असतील, हॉटेल्स असतील, किराणा मालाची अगदी दुकानं असतील, हे व्यवसाय सुद्धा जर परप्रांतीय आपल्याकडे येऊन करत असतील तर मग आपल्याला विचार करण्याची गरज आहे की आपल्याही मदत काखेच कळसाळ आणि गावाला वळसा अशी परिस्थिती निर्माण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. म्हणजे व्यवसाय रोजगार नाही म्हणून काही मुलं घरी बसून आहेत आणि बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. त्यांच्या घरचं कुटुंब सुद्धा उदरनिर्वाहासाठी अडचणीत आलेलं दिसत असताना सुद्धा आपल्या सभोवताली असणारे व्यवसाय आपल्याला खुणावत नाही, कारण आपल्याकडे ती व्यावसायिक दृष्टी नाहीये, आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहत नाहीये. तर मित्रांनो, आता नक्कीच या गोष्टीचा विचार करून आपल्याला व्यवसायामध्ये उतरावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं चिकाटी ठेवावी लागेल. आपल्या काही मित्र मंडळी या कशा असल्या पाहिजेत, आपण कोणाच्या संपर्कात असलं पाहिजे, त्या गोष्टी तुम्हाला याच्यामधून काळजीने घ्याव्या लागतील. आपण जो व्यवसाय करणार आहे त्या व्यवसायामध्ये जी जुनी लोक आहेत त्यांचा सल्लामसलत करण्यासाठी त्यांच्या संपर्कात वारंवार राहिलं पाहिजे. या गोष्टी सुद्धा तुम्हाला ठेवाव्या लागतील आणि सुरुवातीला लगेच तुम्हाला पैसे जास्त मिळत नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यामुळे तुमच्याकडे संयम असणं फार गरजेचं आहे. आपल्या कामामधलं सातत्य, आपल्याला ज्या ज्या नवीन चॅलेंजेस येत आहेत ते सुधारणा करणं, हे सुद्धा आपल्याला त्यामधून शिकावं लागेल. त्यामुळे तुमच्या अंगी हा चिकाटी आणि संयम ही सुद्धा गुण असणं फार गरजेचं. पुढची बाब म्हणजे निर्णय क्षमता. मित्रांनो, ज्यावेळी कोणी कोणत्याही व्यवसायामध्ये पडता त्यावेळी सगळ्या गोष्टी आपण ठरवल्याप्रमाणे होत नाहीत. जर काही गोष्टी आपल्याला स्थलकालसापेक्ष बदलत असतील, जर आपल्याला काही अचानक येणारी संकट अडचणी दिसल्या, बाजारपेठेमध्ये काही रिसेशन आलं, या गोष्टीमुळे जर तुमच्या व्यवसायामध्ये काही अडचण आली तर त्यावेळी नेमकं या कठीण प्रसंगामध्ये काय निर्णय घ्यायचा, कसा घ्यायचा, कुठे थांबायचं, कुठे निर्णय घ्यायचा नाही. अगदी वादळाच्या काळामध्ये शांत राहणं कधीही चांगलं म्हणतात, तेच खरं. दलदलीमध्ये फसल्यानंतर हालचाल जास्त केला तर तुम्ही जास्त गाळा जाता, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कोणताही व्यवसाय करताना तुम्ही चिकाटी, संयम, शिस्त, ज्ञान, कौशल्य, अनुभव सगळ्या गोष्टी वापरल्यानंतर एक गोष्ट आपल्या हातात नसते, ते म्हणजे बाजारपेठेमध्ये किंवा नैसर्गिक संकटांचा आपल्यावर येणारा आघात. या गोष्टीमधून
ज्यावेळी आपल्याकडे असा प्रसंग येऊ नये याची काळजी आपण घेतली, जरी होऊ नये असा जर प्रसंग आला तर यामध्ये नेमके काय निर्णय घेतले पाहिजे, कसे घेतले पाहिजेत, त्यासाठी तुम्हाला तुमच्या सभोवताली आणि संपर्कामध्ये जर चांगली लोक असतील आणि निर्णय घेण्याची क्षमता तुमच्याकडे जर तुम्ही डेव्हलप केली असेल तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. मग तो व्यवसाय सातवा मुद्दा आहे म्हणजे नेटवर्क आणि परस्पर लोकांशी संबंध कसे ठेवायचे. म्हणजे आपल्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये जे ग्राहक आहेत, आपण ज्यांच्याकडून माल आणतोय ते लोक आहेत, म्हणजे थोडक्यात व्यापारी आहेत, आपल्या संबंधीमध्ये येणारे म्हणजे डॉक्टर असतील. जर तुमचा मेंढीपालन व्यवसाय असं उदाहरण आपण घेऊ तर तुम्ही माल कुठून घेताय, त्या शेतकऱ्याशी तुमचा संवाद कसा आहे, ज्या व्यापाऱ्यांना तुम्ही विकताय त्यांच्याशी संवाद कसा आहे. जर कटिंगचं तुमचं स्वतःचं दुकान असेल तर तुम्ही कस्टमरशी कसं बिहेव करताय, तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या शॉपमध्ये कशी स्वच्छता ठेवताय, या गोष्टी मॅटर करतात. तसंच तुम्ही जर कोणताही व्यवसाय निवडला तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला व्यवसायाशी संबंधित असणारे अगदी तुमच्या कर्मचाऱ्यांपासून ते तुमच्या कलिग मित्रांपासून सगळ्यांशी तुम्ही कसं वागताय फार महत्वाचं आहे. जर तुम्ही माणूस म्हणून चांगला असाल तर तुमचा व्यवसाय सुद्धा पुढे जायल्याशिवाय राहणार नाही. अगदी आपल्या मित्रांबरोबर व्यावसायिक संबंध आपल्या ज्या लोकांबरोबर आहे त्यांच्याशी विश्वासाचं नातं तयार करा. तुमचं क्रेडिट, तुमचं गुडविल मार्केटमध्ये जर चांगला असेल तर तुम्हाला उधारीवर माल मिळायला मदत होते. व्यापार करण्याच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही ट्रेडिंगच्या क्षेत्रामध्ये जर असाल तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला लोकांचा उधारीवर माल मिळू शकतो. जर तुमचं मार्केटमध्ये गुडविल चांगला असेल तर लोकांचा विश्वास संपादन करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. संपर्कातल्या लोकांना तुम्ही किती चांगले व्यावसायिक आहात हे तुम्हाला दाखवून देता आलं पाहिजे. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जो प्रामाणिकपणा आहे, सकारात्मक विचार करण्याची वृत्ती आहे. मित्रांनो, प्रामाणिक असणं, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या सभोवतालचे जे लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही प्रामाणिक राहा. त्या लोकांशी तर राहायचंय, परंतु जो व्यवसाय आपण करत आहोत त्या व्यवसायाशी आपल्याला प्रामाणिक राहायचंय. ज्या ध्येय आपण ठरवले त्याच्याशी आपल्याला प्रामाणिक राहायचंय. सातत्याने आपल्याला काम करायचंय आणि जे व्यवसाय, जे चॅलेंजेस आपल्याला येतात, जी परिस्थिती वारंवार बदलत असेल, मार्केटमध्ये जर काही पोझिशन बदलत असतील तर त्याचा अवलोकन तुम्हाला करता आलं पाहिजे. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, त्याचं आकलन होऊन उपयोग नाही, तर त्याचं आपल्याला व्यवहारामध्ये उपयोजन करता आलं पाहिजे. या गोष्टीकडे लक्ष द्या. बदलत्या परिस्थितीनुसार मार्केटिंगचे जे काही स्किल आहेत, म्हणजे सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, आपला माल नेमका कोणत्या प्लॅटफॉर्मवर विकायचा, या गोष्टी सुद्धा तुम्हाला आत्मसात कराव्या लागतील. आणि ह्या गोष्टी ज्या काळानुसार बदलत आहेत ते स्किल्स तुम्हाला स्वतःच्या मध्ये डेव्हलप करणं गरजेचं आहे. मग तुमचा व्यवसाय कितीही डोमेस्टिक लेवलचा असू द्या, तर शेळीपालन असू दे, बंदिस्त मेंढीपालन असू दे, मीट मार्केटला काम करा किंवा ब्रीडिंगवर काम करा, तुम्ही कुक्कुटपालनामध्ये काम करा किंवा अंड्याचा चिकनचा व्यवसाय करा किंवा अंड्याचा व्यवसाय करा, तुम्ही कोणतेही प्रोसेसिंग युनिट असेल तुमचं, तरीही तुम्हाला तुमचं काळानुसार येणारे जे चॅलेंजेस आणि मार्केटिंगची जी स्किल आहे ती डेव्हलप करावी. सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार. आपल्या सभोवताली असणाऱ्या लोकांमधून जरी आपल्याला काही निगेटिव्ह कमेंट आल्या तरी ही गोष्ट मी सांगितलं होतं करू नको, हे असंच होणार, तुला सांगितलेलं तू ऐकत नाही, या गोष्टी तुमच्या कानावर सातत्याने पडतील, अगदी कुटुंबातून सुद्धा पडतील. परंतु मित्रांनो, जर तुमचं ध्येय निश्चित आहे, त्यासाठी तुम्ही लागणारं कष्ट घेण्याची तुमची तयारी आहे, त्यासाठी लागणारे स्किल तुम्ही डेव्हलप केलेले आहे, त्यासाठी लागणारं सातत्य आणि चिकाटी कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा आहे तुमच्याकडे, उद्योजक बनायचंय आणि आपल्या कुटुंबाचं आणि स्वतःचं जे स्वप्न स्वतःसाठी पाहिले ते पूर्ण करायचे असेल तर तुमच्याकडे सकारात्मक विचार करणं फार गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्यासाठी, सकारात्मक राहण्यासाठी तुम्ही फिजिकली मेंटली व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे. ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्याच्यामध्ये घडणाऱ्या घडामोडीबद्दल तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ऍक्टिव्ह असलं पाहिजे. तुमचं ज्ञान, आकलन, वाचन या गोष्टी तुम्हाला सातत्याने त्या केल्या पाहिजेत. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित आमच्या स्वतःकडे लक्ष दिलं तर तुमचा व्यवसाय सुद्धा नक्कीच व्यवसायामध्ये वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा व्यवसायामध्ये तुम्ही सेट झाला तर तुम्हाला पैसा तर मिळेल, परंतु प्रतिष्ठाही मिळेल. पैसा आणि प्रतिष्ठा या दोन गोष्टीसाठी माणूस जगत असतो. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला वाटतं लोकांनी मला प्रतिष्ठा द्यावी, ज्याच्याकडे प्रतिष्ठा आहे परंतु घर चालवायला त्याला पैशाची सुद्धा गरज पडते. व्यवसाय तुम्हाला मान, सन्मान, प्रतिष्ठा सगळं देऊन जाईल, परंतु तुम्ही व्यवसायासाठी मी सांगितलेल्या 10 गोष्टी नक्की दिल्या पाहिजेत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय जवान जय किसान.